प्रकाशा येथे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार सेटू संघटनेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन कॉम्रेड डॉक्टर कराड यांच्या हस्ते संपन्न। शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर सद्गुरू धर्मशाळा येथे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनच्या सेटूच्या तिसऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन करत असताना अखिल भारतीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष कॉम्रेड DDL कराड यांनी म्हटले की विद्यार्थ्यांचे आणि देशाच्या भविष्याचे पोषण करणाऱ्यांचे शोषण करणाऱ्या धोरणाविरोधात तीव्र संघर्ष करा। कॉम्रेड डॉक्टर कराड यांचं आवाहन। 1 ते 3 जून रोजी महाराष्ट्र शालेय पोषण कामगार मुंबईत धडकणार असून या प्रसंगी कॉम्रेड डॉक्टर कराड यांची प्रतिक्रिया जाणून घेताना आमचे प्रतिनिधी दिनेश सामुद्रे। राज्यामध्ये 1,70,000 शालेय पोषण कामगार शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना अन्न शिजवून देण्याचं काम करतात। या योजनेमुळे मुलांची शाळेमध्ये येण्याची संख्या वाढलेली आहे, पटसंख्या वाढलेली आहे, मुलांचा अभ्यासाकडे जास्त लक्ष जात आहे आणि त्याचबरोबर मुलांमधलं कुपोषण बंद होत चाललेलं आहे। इतके सकारात्मक परिणाम ह्या शालेय पोषण योजनेचे आहेत, परंतु सध्याच्या सरकारने या योजनेचं नाव बदलण्यापलीकडे दुसरं कुठलंही काम केलेलं नाही। या योजनेचं नाव बदलून माननीय पंतप्रधानांनी स्वतःच्या नावाने ती आता योजना सुरू केली, परंतु या योजनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना फक्त 2,500 रुपये महिन्याला वेतन दिलं जातं आणि त्यांची प्रचंड अशी पिळवणूक केली जाते। त्यांना कुठलीही सामाजिक सुरक्षा नाही आहे, त्यांना पगारी रजा नाही आहे, त्यांना कुठला विमा नाही आहे, त्यांना प्रॉव्हिडंट फंड ESI पेन्शन अशी कुठली पण सुविधा नाही। आणि अशा पद्धतीनं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच आपल्याच नागरिकांचं शोषण करताना आपल्याला इथं दिसून येते। जगामध्ये सगळ्यात कमी पगार असलेला कामगार कोण असेल तर हा शालेय पोषण कामगार आहे। आणि म्हणून आमच्या अधिवेशनाची मागणी ही आहे की या कामगाराला सरकारने कामगार म्हणून मान्यता दिली पाहिजे, त्यांना 26,000 रुपये किमान वेतन दिलं पाहिजे आणि त्यांना विमा पेन्शनसह सर्व कल्याणकारी योजना लागू केल्या पाहिजेत, ही या अधिवेशनाची मागणी। सरकारकडे या संदर्भात अनेकदा आपण वेतनवाढीची मागणी केलेली आहे। 2024मध्ये 1,000 रुपये वेतनवाढीचं जाहीर करण्यात आलं, परंतु 2024 जुलैमध्ये जाहीर केलेला निर्णय 2026च्या एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा त्यांनी लागू केलेला नाही। इतकं हे उदासीन सरकार आहे, कामगार विरोधी सरकार आहे आणि म्हणून या सरकारच्या विरुद्ध या कामगारांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे। त्या असंतोषाचा भाग म्हणून हे आंदोलन होत आहे। सरकारने शालेय पोषण कामगारांचे प्रश्न ताबडतोब सोडवावे, अन्यथा 1 जूनपासून मुंबईमध्ये 25,000 शालेय पोषण कामगार मुंबईमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत आणि हजारो कामगार त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। असं मोठं आंदोलन करण्याची आमची इच्छा नाही आहे, परंतु सरकार बिलकुल लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने यावं लागणार आहे आणि त्याची जबाबदारी सरकारवर आहे।